ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕ ಬೋರ್ಡ್ಗಳನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕುವುದನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ಮಾಜಿ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗಳ ನಿಯೋಗವು ಪಾಲಿಕೆ ಆಯುಕ್ತೆ ಶಿಬಾ ಬಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು. 1980ರ ಕಾಯ್ದೆಯ ಪ್ರಕಾರ ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿರುವ ದಾಖಲಾತಿಗಳು ಮತ್ತು ಸುತ್ತೋಲೆಗಳು ಲಭ್ಯವಾಗುವಂತೆ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕರ ಭಾವನೆಗಳಿಗೆ ನೋವುಂಟು ಮಾಡುವ ಕ್ರಮಗಳನ್ನು ತಕ್ಷಣವೇ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು ಹಾಗೂ ಮರಾಠಿ ಜನರ ಹಕ್ಕುಗಳಿಗಾಗಿ ಹೋರಾಟ ಮುಂದುವರಿಯುತ್ತದೆ ಎಂದು ಎಚ್ಚರಿಸಲಾಯಿತು. टक्क्यांपेक्षा जास्त पत असतील तर त्यांना त्या भाषेमध्ये परिपत्रक, पब्लिसिटी मटेरियल्स आणि इतर कागदपत्र देण्यात यायला पाहिजे. वास्तविक पाहता की बेळगाव महानगरपालिका ही 1881 साली स्थापन झालेली संस्था आहे आणि अशा ह्या संस्थेमध्ये जो गेले 1980 पर्यंत मराठीमध्ये चाललेला कारभार होता आणि तो तशाच पद्धतीने चालत असताना ह्या आताच्या ज्या कमिशनर आहेत त्यांनी गैरप्रकारे बेकायदेशीर जे बोर्ड काढत आहेत त्याचा निषेध करून ते थांबवावं अशी आम्ही त्यांना आज अर्ज दिलेला आहे. त्यांनी आमच्या अर्जावर लीगल ओपिनियन घेऊन काय ते पुढील कारवाई करून सांगतो असं सांगितले आहेत. त्यासाठी आज आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं कमिशनरना सांगतोय की तुम्ही कायद्याचं पालन करा. कोणीतरी सांगितलं म्हणून मराठी बोर्ड काढायला जाऊ नका आणि कायद्याच्या विरोधात जर तुम्ही काम करत असाल तर बेळगावची जनता ह्या महानगरपालिकेला कायद्यानुसार कारभार करायला भाग पडेल असं सांगतोय आणि थांबतोय. माजी ಮೇಯರ್ ರೇಣು ಕೆಲೇಕರ್, ಸರಿತಾ ಪಾಟೀಲ್, ವಕೀಲ್ ಅಮರ್ ಯಳೂರ್ಕರ್, ಶಿವಸೇನಾ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಪ್ರಕಾಶ್ ಶಿರೋಳ್ಕರ್, ಶಿವಾಜಿ ಸುಂಟ್ಕರ್, ಸುನಿಲ್ ಬಾಳೆಕುಂದ್ರಿ ಮತ್ತು ಇತರರ ಮಾಜಿ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗಳು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಾಜರಿದ್ದರು. ರಾಜಿ ರೇಮಾಡ್, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ.